आणि सध्या आपण एक महत्वाची सिरीज सुरू केलेली आहे शुक्रवारची, जिचं नाव आहे आमचा विश्वास असा आहे. व्हॉट वी बिलीव्ह, आमचा विश्वास असा आहे. आणि ह्या सिरीज मध्ये शास्त्रानुसार आपला विश्वास काय, देवाविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, मंडळीविषयी, पवित्र आत्म्याविषयी, तर तो मुख्य विश्वास जे शास्त्र शिकवतो बरेच लोकांना माहित नाही. जर विचारलं की तुमचा विश्वास काय आहे, तुमच्या चर्चचं डॉक्ट्रिन काय आहे, त्यांना सांगता येत नाही. आणि म्हणून आजचं आपलं शीर्षक आहे जो आत्मा आपल्याला मिळतो, द स्पिरिट वी रिसीव्ह. आणि आतापर्यंत आपण पवित्र शास्त्र देवाचं वचन आहे असा आपला विश्वास आहे हे पाहिलं. देव जो पिता याच्यावर आपला विश्वास आहे, देव जो पुत्र याच्यावर आपला विश्वास आहे. आणि आज आपण पाहू की पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याविषयी आपला विश्वास काय, देवाचं वचन काय शिकवतं आपण पाहणार आहोत. त्याच्या आत दुसरा इतिहास 34 आणि पहिले करिंथ 6 हे दोन शास्त्रभाग तुमच्या पुढे काढून तयार ठेव. दुसरा इतिहास 34 आणि पहिले करिंथीकरास पत्र याचा 6वा अध्याय. आता प्रभू येशू ख्रिस्ताने जगात असताना वधस्तंभावर जाण्यापूर्वी, स्वर्गात जाण्यापूर्वी त्याच्या शिष्यांना एकदा असं म्हटलं की मी जाईन, पण दुसरा एक कैवारी, दुसरा एक जण माझ्यासारखा पाठवेल. मी थोडे दिवस तुमच्या बरोबर होतो, पण तो जो दुसरा येईल तो कायमचा तुमच्या बरोबर राहील. आणि म्हणून हे वचन त्याने पवित्र आत्म्याबद्दल म्हटलेलं की ज्याला त्याने कैवारी असं म्हटलं किंवा सांत्वन करणार. आता पवित्र आत्मा कोण आहे, तो काय कार्य करतो, त्याचं आपल्या जीवनात काय कार्य असतं, त्याचं मंडळीमध्ये काय कार्य असतं. आज प्रभू येशू ख्रिस्त, देव जो पित्याच्या उजवीकडे स्वर्गात आहे, देव जो पिता स्वर्गात आहे, जे काही आपल्याला अनुभव येतो, जे काही आपण बरे होतो, जे काही आपल्याला वचनाचं प्रगटीकरण होतं, समजतं, हे कार्य कोण करतो? देवाचा पवित्र आत्मा. యోహాను शुभवर्तमानाचा 7वा अध्याय आणि वचन 37 ते 39 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं, मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता, त्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याचा उल्लेख करत आहे आणि तो म्हणतो की जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा करणार आहे. आता जे जे शास्त्रभागनी घेईल ते काढून पाहायचे नाही, फक्त नोट डाऊन करायचं, ऐकायचं आणि पुढे चालायचं. त्याने सांगितलं वचन 38 मध्ये, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. नदी नाही तर नद्या. अगोदर त्याने म्हटलं की जो कोणी तहानेला असेल, म्हणजे तहानेला व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यावर तृप्त तर होईल, पण तो दुसऱ्यांना तृप्त करू शकेल. त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, ज्या दुसऱ्यांना पाणी घालतील आणि दुसऱ्यांना टवटवीत करतील. आणि मग 39व्या वचनात त्याने म्हटलं की हे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता, त्यांच्याविषयी त्याने हे म्हटले. म्हणजे हे तो पवित्र आत्म्याविषयी सांगत आहे. तो म्हणतो की पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा किंवा पवित्र आत्मा हे देणगी आहे, ते देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. इकडे लक्ष द्या. याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते. दान हा शब्द अंडरलाईन, म्हणजे पवित्र आत्मा ही एक देणगी आहे. देव पित्याने आपल्याला 2 देणग्या दिलेल्या आहेत. किती जण माझ्यासोबत अजूनही आहे? पहिला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि दुसरी देणगी
त्याचा पवित्र आत्मा. बऱ्याच जणांना पहिल्या देणगीबद्दल माहिती, परंतु दुसऱ्या देणगीबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल अनेकांना माहित नाही. आणि हेच आपण आज त्याच्या वचनातून पाहूया. तर पवित्र आत्मा ही देणगी आहे किंवा दान आहे. तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत स्वर्गात जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा जगात येऊन कार्य करणार नव्हता. परंतु तो गेल्यानंतर देवाने नेमलेल्या दिवशी, पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा जगात आला प्रत्यक्षात रीतीने, एका विशिष्ट रीतीने. म्हणजे काही त्याच्यापूर्वी तो जगात नव्हता का? तो कार्य करत होता. परंतु जुन्या काळात आपण पाहतो की देवाचा पवित्र आत्मा देवाने एखाद्या व्यक्तीला निवडल्यानंतर विशिष्ट वेळी, विशिष्ट प्रसंगी त्यांच्यावर उतरून त्यांना भविष्यवाणी किंवा सामर्थ्य किंवा लढाई जिंकायला शक्ती देत होता, सामर्थ्य देत होता. म्हणजे टेम्पररीली, अमुक काळापुरता, त्या कार्यापुरता देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरत असतो. पण नव्या काळामध्ये फरक हा आहे की पवित्र आत्मा, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र जगात गेल्यानंतर तो वस्ती करून राहणार. किती जणांना? जुन्या काळामध्ये देवाचा आत्मा अधूनमधून विशिष्ट लोकांवर विशिष्ट कार्यासाठी त्यांना सहाय्य करत होता. पण नव्या काळामध्ये देवाचा पवित्र आत्मा येऊन ह्या जगामध्ये राहिलेला आहे. तो येऊन जाऊन राहत नाही. किती जणांना समजतंय? जरा हात वर करा. प्रेज द लॉर्ड. किती चांगलं आहे, नाही का? नाही तर मला असं वाटतं की कोणाला समजतं की नाही, कोणी ऐकतं की नाही. समजल्यानंतर आपण आपोआप प्रतिसाद देतो, नाही? तर पवित्र आत्म्याचा दान याबद्दल त्याने सांगितलं. आणि कोणासाठी आहे? जो कोणी तहानेला असेल तर. म्हणजे जर देवाविषयी तहान भूक नसेल तर ही देणगी किंवा पवित्र आत्म्याच्या सहभागीचा अनुभव आपल्याला येत नाही. आता पवित्र आत्म्याबद्दलची शिकवण ही का महत्वाची आहे? कारण ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे अनेक लोक, अनेक विश्वासणारे आहेत की जे आज त्यांच्या ख्रिस्ती जीवनात संघर्ष करीत आहेत, वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत, परंतु तरी ते विजयी होत नाहीत. त्यांना वाटतं की देव काहीतरी का करत नाही, पण देवाने काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी काय उपलब्ध करून दिलेलं आहे हे त्यांना माहीतच नाही. म्हणून तेच पाप करतात, त्याच चुका करतात, तसंच पराभूत जीवन जगत आहेत. म्हणून पवित्र आत्म्याचं शिक्षण हे महत्वाचं आहे की पवित्र आत्म्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये हे काय असतं. आणखी एक गोष्ट अशी की पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल बरेचसे गैरसमज पण आहे, चुकीचं शिक्षण पण आहे. पवित्र आत्म्याला जो संघर्ष करणारा किंवा पराभूत जीवन जगणारा, स्ट्रगल करणारा ख्रिस्ती व्यक्ती आहे, त्याच्यासाठी देवाचा पवित्र आत्मा सांत्वन करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. पवित्र आत्म्याला वेगवेगळे नावं शास्त्रात दिलेली. सांत्वन करणारा, नंतर मार्गदर्शक, नंतर वकील किंवा ऍडव्होकेट, कैवारी, नंतर मध्यस्थी करणारा. हे वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे रोल सांगितलेले आहेत. पण बऱ्याचशा लोकांना याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांना कळत नाही की देव कसं कार्य करत आहे किंवा कसं कार्य करत असतो. म्हणजे काय की देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे, सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचा आपल्याला फायदा घेता येत नसल्यामुळे आपण पराभूत जीवन जगतो. आपण विजयी होऊ शकत नाही. आपण देवामध्ये स्थिर नाही. म्हणून पवित्र आत्म्याबद्दलचं शिक्षण हे महत्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मिळतो त्यावेळेस देव जो पिता आणि देव जो पुत्र सुद्धा मिळतो का? आपण वाचू योहान सुसमाचार याचा 14वा अध्याय 23वा वचन. योहान 14 आणि वचन 23. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहे. येशूने त्याला उत्तर दिले,
कोणाचे माझ्यावर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल. म्हणजे काय, जर प्रेम नसेल तर तो ऐकणार नाही, पाळणार नाही. आणि आम्ही त्याच्याकडे येऊ. आम्ही म्हणजे कोण? पिता आणि पुत्र. आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करून राहू. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या दानाविषयी बोलतात, पण तो म्हणतो की ज्या वेळेस जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या वचनात राहील, आम्ही त्याच्याकडे वस्ती करून येऊन राहू. म्हणजे काय की पवित्र आत्मा मिळाल्यानंतर देव जो पुत्र आणि देव जो पवित्र पिता हा देखील आपल्या बरोबर असतो. कारण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे वेगळ्या रीतीने कार्य करत नसतात. हे तिघही एकत्रित येऊन देव कार्य करत असतो. किती जणांना समजते? म्हणून जरी पवित्र आत्मा आपल्याला मिळाला तरीही पिता पण मिळतो आणि पुत्र पण मिळत असतो. म्हणून प्रभू येशूने म्हटलं योहान 14:23 मध्ये की आम्ही त्या व्यक्तीमध्ये येऊन वस्ती करून राहू. वस्ती करून राहू, अंडरलाईन करा. जुन्या करारात हे कधीही असं होत नव्हतं की वस्ती करून राहू. पण नव्या करारामध्ये हा फरक आहे की देव जो पिता, पुत्र आणि पवित्र यामध्ये वस्ती करून राहत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याचं सामर्थ्य, त्याची उपस्थिती ज्या दिवशी आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, ज्या दिवशी आपलं तारण होतं, ज्या दिवशी आपण देवाकडे होतो, त्या दिवसापासून देव जो पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करून असतात. त्यांचं ज्ञान आपल्यामध्ये असतं, देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये असतं, देवाचा अभिषेक आपल्यामध्ये असतो, पण आपल्याला माहित नसतं आणि आपण त्याला मागत राहतो. पण जे दिलेलं आहे ते परत कसं काय देणार? ख्रिस्ती जीवन वरून अधिक मिळवणे नाही, ऐकून घ्या, तर आपल्याला काय मिळालेलं आहे आपल्या आत्म्यात याचा शोध लावणे. आणि तो शोध कसा लागतो? जसं शास्त्र वचन समजायला लागतं तसं आपल्याला समजायला लागतं की आपण ख्रिस्तामध्ये कोण झालेलो आहे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे. नाही समजलं? हे जर कळलं तर आपण मागत राहणार नाही. एकदाच देवाचा पुत्र, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, देवाच्या आत्म्याचा अभिषेक, त्याचे दान, त्याची उपस्थिती सर्व काही एकदाच आपल्याला मिळतं आपल्यामध्ये. थोडं थोडं देव देत नाही. मग नंतर आपल्याला वचनातून कळतं की हे त्याने आपल्याला अगोदर दिलेलं आहे. आता ह्या मिनिटाला जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे असाल तर त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य, त्याचा आत्मा, त्याचा अभिषेक, त्याचं दान, देणगी हे सर्व काही तुमच्यामध्ये आहे. पण प्रॉब्लेम काय की माहित नाही. नंतर दुसरी गोष्ट अशी की पवित्र आत्मा हा हळूवार रीतीने, सौम्य रीतीने कार्य करत असतो, अदृश्य रीतीने कार्य करत असतो, पण सामर्थ्याने कार्य करत असतो. उदाहरणार्थ शाऊलाचा पाऊल झाला, पण प्रभू येशूने शाऊलाला दर्शन देण्यापूर्वी देवाचा आत्मा त्याच्या जीवनात कार्य करत आणि मग देवाने नेमलेली वेळ आली, प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं आणि त्याचं जीवन बदललं. पण कोणाला खरं वाटलं असतं का की इतका डेंजर माणूस, इतका अतिरेकी माणूस, ख्रिस्ती लोकांचा वध करणारा, छळ करणारा हा एक दिवशी येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवी? कोणाला खरं वाटलं असतं का? नाही. पण देवाचा आत्मा कार्य करत होता. तसं देवाचा पवित्र आत्मा कार्य करत असतो. हळूवारपणे आपल्याला देवाकडे ओढण्याची ओढ, आपल्यामध्येची इच्छा उत्पन्न करत असतो. इच्छा उत्पन्न करणारा तो देव आहे, म्हणजे देवाचा आत्मा आहे. आणि जोपर्यंत तो इच्छा करेल, म्हणून प्रभू येशूने म्हटलं की पित्याने आकर्षल्याशिवाय माझ्याकडे कोणी येऊ शकत नाही. पण पिता कसा आकर्षतो? त्याच्या देवाच्या आत्म्याच्या द्वारे. माणसाला जाणीव व्हायला लागते की नाही, मी आता देवाकडे वळलो, मी या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. हे वाटतं, परत माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, परत वाटायला लागतं, परत आपण टाळून झटकून देतो.
म्हणजे हे जे वाटणं असतं, ही जी इच्छा उत्पन्न की मी देवाकडे वळलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे, तसं नाही, हे वाटण्याचं कार्य म्हणजे देवाच्या आत्म्याचं कार्य सुरू झालं असतं. Praise the Lord. आता पहिले कोरिन्थीयाचा 6वा अध्याय, पहिले कोरिन्थ 6 आणि याच्या 15 ते 19 या वचनामध्ये पाऊलाने 3 प्रश्न कोरिन्थीकराच्या मंडळीला विचारलेले आहे. आणि या 3 प्रश्नावरून पवित्र आत्म्याचे कोणते 3 कार्य हे आपण आज पाहणार आहोत. आणि त्याच्यावरून आज आपल्याला शिकण्यासारखे कोणते 3 धडे आहेत हे पण आपण शेवटी पाहणार आहोत. पहिले कोरिन्थ 6 आणि वचन 19, वचन 15. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? पहिला प्रश्न. मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते कसबिनीचे किंवा वेश्येचे अवयव करावे काय? आता कोरिन्थ ग्रीस देशातलं एक शहर, नावाजलेलं मेट्रोपॉलिटन सिटी, दळणवळणाचं प्रमुख केंद्र, सगळ्यात भ्रष्ट असं केंद्र, सर्व प्रकारच्या सुखसोयी, सर्व प्रकारचे दैवता आणि सर्व प्रकारचं तिथं अवेलेबल होतं. आणि म्हणून कोरिन्थीकराच्या कोरिन्थ येथील लोकांची राहणीमान किंवा संस्कृती त्या काळामध्ये सर्वात भ्रष्ट अशी संस्कृती होती. व्यभिचार, लग्न न करता राहणं, मुलं न होणं, याच्याबद्दल त्यांना कोणालाही काही वाटत नव्हतं. ते नॉर्मल होतं. त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य किंवा विशेष वाटत नव्हतं. इतके ते भ्रष्ट होते. आणि म्हणून त्या काळामध्ये कोरिन्थीकर किंवा कोरिन्थीकर होणं म्हणजे काय? भ्रष्ट होणं असं एक वाक्य होतं, एक वाक्य प्रचार होता. तो कोरिन्थीकर आहे म्हणजे तो इतका भ्रष्ट आहे की वाया गेलेले केस. आणि असे लोक ज्यावेळेस कोरिन्थमध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता गेली आणि काही जणांनी विश्वास ठेवला, मंडळी स्थापन झाली, तर अशा पार्श्वभूमीतून, अशा संस्कृती, अशा धर्मातून आलेले लोक की जिथं काही चालतं, अशांना पाऊल काय लिहितोय? 15 वचन बघा, पहिले कोरिन्थ 6:15. तो म्हणतो की तुमचे शरीर ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही का? त्यांच्या धर्माची शिक्षण अशी होती, आत्मा पवित्र आहे परंतु शरीर पापी आहे. मग शरीराने आपण काही केलं तरी चालतं, पण आत्म्याने आपण शुद्ध राहिलं. पण पाऊल या ठिकाणी त्यांना सांगतो की देवाच्या दृष्टीने तुमचं शरीर पण महत्वाचं आहे. त्या शरीराने व्यभिचार करायचा नाही, जाडकर्म करायचं नाही, व्यसन करायचं नाही. कारण तो म्हणतो की तुमचं शरीर हे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? बघा, बॉडीचं किंवा शरीराचं महत्व पाऊल त्यांना सांगत आहे. हा पहिला प्रश्न तो विचारतो. दुसरा प्रश्न तो विचारतो वचन 16 मध्ये, वचन 15 मध्ये, मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते कसबिनीचे अवयव करावे काय? असे न हो, जो कसबिनीला जडला आहे तो व ती एक देह एक शरीर आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही का? वचन 16 मध्ये दुसरा प्रश्न काय? की जो वेश्येशी संबंध ठेवतो तो शरीराने तिच्याशी एक शरीर झालेला आहे हे तुम्हाला माहित नाही? बघा, हा महत्वाचा पॉइंट आहे. पहिली गोष्ट, शरीर देवाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तो सांगतो की ते भ्रष्ट करायचं नाही. दुसरी गोष्ट तो म्हणतो की शरीराने जर आपण अनैतिक संबंध ठेवून इतर कोणाशी जोडले गेलो तर शरीराने आपण त्यांच्याशी एक शरीर असं होतो. एक शरीर, ऐकून घ्या, हे तुम्हाला माहित नाही का? हा दुसरा प्रश्न. 16 वचन बघा, जो कसबिनीला किंवा वेश्येला जडला आहे तो व ती एक शरीर आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही. तो म्हणतो ते इतकं भयानक आहे की नुसतं थोड्या वेळापुरताच पाप नाही येते, व्यभिचार नाही, तर तुम्ही ऍक्च्युअली एक शरीर होता. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस माणूस शरीराने पाप करतो, व्यभिचार किंवा अनैतिक संबंध ठेवतो, त्यावेळेस आपण जरी पती पत्नी असलो तरी आपण एक शरीराने दुसऱ्यांशी एक होत नसतो. लक्षात घ्या. अनेक ख्रिस्ती लोकांना विश्वास माहित, त्यांना वाटतं की त्याच्यात काय,
सर्वच अनैतिक संबंध ठेवतात, सर्वच तसं करतात. सर्वांना करू द्या. तुम्हाला जर देवाच्या मार्गात चालायचं असेल आणि तुम्हाला जर देवाच्या सामर्थ्यात चालायचं असेल तर तुमच्यासाठी हे आहे, सर्वांसाठी नाही. जर तुम्ही खरंच तारण पावलेले असाल, खरंच देवाकडे वळले असाल तर तुमच्यासाठी हे आहे, जनरल पब्लिक साठी नाही. तर दुसरा प्रश्न तो म्हणतो की जो असे संबंध ठेवतो तो त्या व्यक्तीशी एक शरीर होतो, हे तुम्हाला माहित नाही का? आणि तिसरा प्रश्न, आणि मग पुढे तो असं म्हणतो वचन 17 मध्ये, जो प्रभूला जडला आहे तो प्रभू एक आत्मा आहे. आता हा प्रश्न नाही पण हा पॉइंट आहे. आणि इकडे वर बघा, लक्ष आहे, जसं शरीराने आपण संबंध ठेवल्यानंतर शरीराने एक शरीर होतो, तसं ज्यावेळेस आपण प्रभूश्वर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण आत्म्याने त्याच्याशी जोडलं जाऊन एक आत्मा असं होतो. नाही समजलं? प्रभू व तुम्ही एक आत्मा झालेला, म्हणजे आत्म्याने आपण त्याच्याशी जोडले जातो, शरीराने नाही. देव आत्मा आहे, त्याची भक्ती आत्म्याने व खरेपणाने केली. बुद्धीने मनाने नाही आपण जोडले जात, शरीराने जोडले जात नाही, कारण आपण पृथ्वीवर आहोत, देव स्वर्गात आहे. पण आत्म्याने आपण देवाशी म्हणजे त्याच्या पवित्र आत्म्याशी जोडले. आता ह्या मिनिटाला जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात तर तुम्ही आत्म्याने प्रभूशी जोडलेले आहात आणि तुम्ही व प्रभू एक आत्मा आहे. असं मी नाही, शास्त्र सांगतो. आज आपण फार 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 महत्वाच्या गोष्टी गुजे पाहणार आहोत, म्हणून नीट लक्ष द्या. फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर विजयी ख्रिस्ती जीवन जगायचं असेल, लवकर प्रार्थनेचे उत्तर मिळेल, लवकर तुम्हाला परिस्थितीच्या वर विजयातून विजयाकडे, विश्वासातून विजयाकडे चालायचं असेल, तेच तेच रडगाणा करून त्याच रट मध्ये त्याच चक्रात फिरून फिरून त्याच पॉइंटला यायचं नसेल तर इकडे लक्ष द्या. पवित्र आत्म्याचं कार्य काय असतं? तो म्हणतो की आत्म्याने प्रभू आपण एक झालेला आहोत. आणि मग तिसरा प्रश्न तो काय विचारतो वचन 19 मध्ये, तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तिसरा प्रश्न काय आहे की ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळेस तुम्हाला देवाचा आत्मा मिळालेला आहे आणि तो देवाचा पवित्र आत्मा तुमच्या शरीरात राहतो, हे तुम्हाला माहित नाही. तुमचं शरीर देवाचं मंदिर झालेलं आहे, तुम्हाला माहित नाही. हा तिसरा प्रश्न आहे. आता हे 3 प्रश्न पावलाने करिंथीकरांना विचारले आणि त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि तेच आपण पाहूया. ते जे वाक्य आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्ही त्याचे मंदिर आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर आपण देवाचे मंदिर आहोत हे नेमकं काय? पॉइंट 3 प्रकारे आपण पाहू की देवाचं मंदिर होणं म्हणजे 3 गोष्टी आहेत आणि 3 रीतीने देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो. किती जण अजूनही ऐकत आहे? पहिला पॉइंट, आपण देवाचं मंदिर आहोत, हे जे वाक्य आहे या ठिकाणी महत्वाचं वाक्य आहे तुम्ही किंवा आपण, म्हणजे तुम्ही आणि मी या काळात. म्हणजे देवाचा आत्मा, देवाचा पवित्र आत्मा आज कुठं वस्ती करून राहतो? तुमच्या आणि माझ्यामध्ये. तुम्ही आणि मी जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे, प्रभूजी प्रभूजी म्हणणारे पुष्कळ ख्रिश्चन लोक, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण जे खरे अर्थाने पश्चाताप करून ज्यांना तारणाचा अनुभव आलेला आहे, ज्यांना माहित आहे की माझं तारण झालेलं आहे, त्यांच्यासाठी तो म्हणतो की तुम्हाला माहित नाही का की आपण देवाचे मंदिर आहे. म्हणजे आत्म्याचं लोकेशन किंवा आत्म्याचं राहण्याचं ठिकाण. पहिला पॉइंट, आत्म्याचं लोकेशन किंवा आत्म्याचं राहण्याचं ठिकाण. देवाच्या आत्म्याचं राहण्याचं ठिकाण काय आहे? आपण आहे, आपलं शरीर. प्रेज द लॉर्ड. एदेन बागेमध्ये आदाम हवा बरोबर देव बोलत होता, देवाची उपस्थिती त्यांच्या बरोबर होती. देव जो पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे
त्यांच्याशी संभाषण करत होते. नंतर आपण पाहतो की जुना करारामध्ये की ज्यावेळेस परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना बाहेर काढलं मिस्र देशातून, आणि मग त्या अरण्यामध्ये त्यांना भक्ती कशी करायची देवाची त्यांनी नियम दिले. एक चर्च, टेम्पररी चर्च किंवा एक निवास मंडप तयार करायला सांगितला. त्या निवास मंडपामध्ये परम पवित्र स्थान होतं. बाहेरचं अंगण पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान, आणि त्या परम पवित्र स्थानामध्ये देवाची उपस्थिती असे. आणि काही वेळेस आपण शास्त्रात वाचतो की परमेश्वराची उपस्थिती येऊन राहिली, धूर किंवा अग्नी किंवा देवाचा तेज. तर ते म्हणजे निवास मंडप हे, आणि निवास मंडपामध्ये परम पवित्र स्थान हे पवित्र आत्म्याचं किंवा देवाचं वसती स्थान होतं. त्यानंतर कालांतराने सलमोनाने मंदिर बांधलं. मग मंदिर बांधून एक पक्क मंदिर, आणि त्या ठिकाणी देवाची उपस्थिती येत असते. म्हणजे जुन्या काळात आपण पाहतो की विशिष्ट ठिकाणी, बाहेर, आतमध्ये नाही, बाहेर विशिष्ट जागेमध्ये देवाची उपस्थिती असेल. पण नव्या काळात फरक हा आहे की प्रभू येशूने सांगितले तो तुम्हामध्ये राहील, म्हणजे पवित्र आत्मा. या ठिकाणी पाऊल म्हणतो की तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. म्हणजे काय की नव्या करारामध्ये विशिष्ट ठिकाणी देवाची उपस्थिती नसते, विशिष्ट ठिकाणी देवाचं सामर्थ्य किंवा हे उतरून येत नसतं, तर देवाची उपस्थिती परमनंटली कायमची देवाच्या लोकांमध्ये आपल्यामध्ये आहे. ते ठराविक दिवशी, काही काळ, सणावाराच्या दिवशी जुन्या काळासारखे ते येत नाही, तर परमनंट 24 तास देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. हे खरं वाटत नसेल पण खरं आहे. असं शॉक होऊन माझ्याकडे पाहू नका. शास्त्र काय सांगतं हे मी तुम्हाला सांगेन. म्हणून सांगितलं की आजचा विषय इतका महत्वाचा आहे की अनेकांना ह्या गोष्टी माहित नाही. त्यांना अजूनही वाटतं जुन्या काळासारखी की काही वेळ देवाची उपस्थिती चर्चमध्ये देवाची उपस्थिती आपल्यावर उतरून येते. नाही, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये असते, त्याचा आत्मा असतो, पण आपण त्याच्या अधीन झाल्यावर आपल्याला ते जाणवतं. आपण कनेक्ट झाल्यावर आपल्याला जाणवतं, आपण ऑन झाल्यावर आपल्याला जाणवतं. नाही समजत, काही जणांना समजतंय. प्रेज द लॉर्ड. मनोजला समजलं मी काय बोललो. आत्म्याने आपण जेव्हा कनेक्ट होतो देवाच्या पवित्र आत्म्याशी, तेव्हा आपल्याला जाणीव होते की तो आपल्या बरोबर आहे, तो आपल्यामध्ये आहे. पण जेव्हा ह्या विचाराने आपण डोक्यात दुसरे विचार असतात, चर्च मध्ये किंवा मेसेज ऐकत असतो, तेव्हा त्याची उपस्थिती जाणवत नाही. पण जरी जाणवली नाही तरी तो आपल्यामध्ये असतो. म्हणून मनाची तयारी, विचाराची तयारी का करायची असते की हे आणि हे कनेक्ट व्हायला पाहिजे असते. मग देव इथून आपल्याशी काय बोलतो हे आपल्याला आता किती जणांना समजलं? हालेलुया. तर नव्या करारामध्ये देवाचा पवित्र आत्मा देवाच्या लोकांमध्ये कायमचा वसतिस्थान करून राहतो. प्रभू येशूने म्हटलं की आम्ही येऊन त्यांच्यामध्ये राहू. असं जुन्या काळात कधीही देवाने मोशेला किंवा कोणत्याही संदेशाला म्हटलं नव्हतं की आम्ही येऊन तुमच्यामध्ये कायमचा राहू. हे फक्त आणि फक्त नव्या काळाचं तुमचं आणि माझं सौभाग्य आहे. हा फक्त नव्या काळाचा आशीर्वाद आहे. म्हणून शास्त्र सांगते की नवा करार हा जुन्या करारापेक्षा कितीतरी पट अधिक चांगला असा करार आहे. प्रेज द लॉर्ड. कोणते नियम पाळायचे नाही, कोणते दिवस पाळायचे नाही, कोणते बळी अर्पण आणायचे नाही. जे केले प्रभू येशूने फक्त विश्वास ठेवून आत्म्याने त्याची भक्ती करायची. अधिक चांगला करार आहे. देवाचे आभार मानतो की ह्या काळात, नव्या कराराच्या काळात देवाने मला जन्माला. जुन्या काळाच्या त्या काळात असतो ते सगळे ते नियम हे ते पाळावं लागले असते. मला माहित नाही किती जणांना समजते मी काय बोलतो, पण मी विश्वासाने बोलतोय. मला माहिती की कोणीतरी ऐकताय आणि कोणाला तरी समजतंय. तर पाऊल म्हणतो की जुन्या करारामध्ये परमेश्वराचं वसतिस्थान एक ठिकाण होतं, परम पवित्र स्थान, निवास मंडप किंवा मंदिर. पण नव्या करारामध्ये आपणच त्याचं मंदिर आहोत, आपणच देवाचं वसतिस्थान. प्रेज द लॉर्ड. आपण वैयक्तिकरित्या देवाचं मंदिर आहोत
आणि आपण देवाचे लोक एकत्रित जेव्हा येतो चर्चमध्ये किंवा फेलोशिप करतो, संगती करतो, त्यावेळेस आपण एकत्रितपणे पण देवाचं मंदिर आहोत. 2 पॉइंट लिहून घ्या. आपण वैयक्तिकरित्या देवाचं मंदिर आहोत आणि एकत्रितपणे मंडळी या नात्याने देवाचं मंदिर. म्हणजे विशिष्ट ठिकाणी बिल्डिंग मध्ये, निवासस्थानात किंवा मंदिरात देव राहत होता जुन्या काळात, तसं आज राहत तो आपल्यामध्ये आहे. देवाचा आत्मा, देवाचं वसतिस्थान आपल्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचे लोक, खरे देवाचे लोक, खरे आत्म्याने भरलेले लोक खऱ्या मनाने जेव्हा येतात ना एकत्र, त्यावेळी देवाची उपस्थिती आपल्याला जाणवते. त्यावेळेस चिन्ह चमत्कार होतात, त्यावेळेस पवित्र आत्म्याचं कार्य जाणवतं. प्रेज द लॉर्ड. याचा फरक हा आहे. 2 किंवा 3 जरी आत्म्याने भरलेले खऱ्या मनाने एका उद्देशाने एकत्र आले तर तो स्फोट होतो, देवाचा पॉवर रिलीज होतो आणि देवाचे गुजे रहस्य प्रगट होतात. हालेलुया. तर पहिली गोष्ट काय? आत्म्याचं ठिकाण, आत्म्याचं राहण्याचं ठिकाण किंवा वसतिस्थान, की आपण त्याचं राहण्याचं ठिकाण आहोत. तुम्ही देवाचे मंदिर आहात म्हणजे काय? की देवाच्या पवित्र आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आज आपण आहोत. पॉइंट. दुसरा पॉइंट, आपण देवाचं मंदिर आहोत किंवा तुम्ही देवाचे मंदिर आहात म्हणजे काय? की आपण आता आपले नाही राहिले, आपण देवाचे झालेलो आहोत. ओनरशिप त्याच्याकडे गेलेली आहे. आपला मालकी हक्क, तुमचा आणि माझा मालक आता प्रभू येशू ख्रिस्त, देव जो पिता आणि पवित्र आत्मा झालेला आहे. आणि याच्यावरून कळतं की कोणी प्रभू येशूला समर्पण केलेलं आहे, कोणी खरा पश्चाताप केलेला आहे. कोणाला जर हे समजत नसेल याचा अर्थ तुम्ही पूर्ण पश्चाताप करून देवाकडे वळलेले नाही. कारण जर केला असेल तर तुम्हाला समजेल की तुमचा मालकी हक्क, तुम्ही स्वतःचे मालक स्वतःचे राहिलेले नाही, तर ती ओनरशिप देव आता तुमचा मालकाने झालेला. आपण काय करायचं, काय नाही करायचं, कुठं जायचं, पैसा कसा खर्च करायचा, वेळ कसा खर्च करायचा, हे सर्व ठरवणारा तर तो आहे, आपण नाही. आपला कंट्रोल त्याच्या जीवनात आहे. सर्वस्वाचा कंट्रोल, 24 तासाच्या वेळेचा, पैशाचा, आपल्या कला कौशल्याचा, सर्व गोष्टींचा कंट्रोल. तो जर गेला नसेल याचा अर्थ पूर्ण समर्पण नाही. पण जर आहे तर मग काय आहे की आपण आपली ओनरशिप बदललेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताची किंमत देऊन आपल्याला विकत घेतलेलं आहे. ऐका, तुम्ही आणि मी देवाची प्रॉपर्टी आहोत. ज्यावेळेस दुष्ट आत्मे लागतात, ज्यावेळेस एखादे दुखणे आजार होतात, ऍक्सिडेंट होतात, म्हणजे काय की हे दुरात्म्याचं अतिक्रमण आहे आपल्यावर. पण आपण देवाचे आहोत. त्याने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. आणि जर आपण देवाचे आहोत तर आपल्या जीवनाचा मालकी हक्क त्याचा आहे. या जीवनाचं आपण काय करायचं, काय नाही करायचं. आता तसं जर पाहिलं तर सर्वच जण देवाचे आहे. मग ते देवाला मानवता करणं, कारण सृष्टीचा आणि मानव जातीचा उत्पन्न करता देव आहे. म्हणजे ओनरशिप जनरली त्याची आहे, देवाची आहे. पण वैयक्तिकरित्या पर्सनली जेव्हा माणूस सुवार्ता ऐकून प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस काय होतो की आपण पूर्वी निर्मितीने त्याचे होतो, सर्व जग निर्मितीने त्याचा आहे, पण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने, तारण झाल्याने आपण तारणाने त्याचे होतो. त्याचे पुत्र आणि कन्या, सगळं जग त्याची निर्मिती आहे, सगळे लोक त्याने निर्माण केले, पण सगळेजण त्याचे पुत्र आणि कन्या आहेत नाहीये. पण आपण विश्वास ठेवल्यामुळे, आपण देवाचे झाल्यामुळे आपण तारणाने त्याचे झालेलो आहोत. त्याने रक्ताचं मोल देऊन आपल्याला विकत घेतलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत काय आहे. तुमची किंमत, तुम्हाला किती पगार मिळतो याच्यावरून ठरत नाही. तुम्ही किती मोठ्या घरात राहता याच्यावरून तुमची किंमत नाही. तुमची किंमत काय आहे? येशू ख्रिस्ताचं रक्त. देवाच्या दृष्टीने तुम्ही इतके मौल्यवान आहात.
तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा दुसऱ्यांच्या दृष्टीने तुम्ही कोणीच नसाल, महत्वाचे नसाल, पण देवाच्या दृष्टीने, येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने इतके महत्वाचे आहात की त्याने तुमच्यासाठी जीव दिलेला आहे आणि तुम्हाला विकत घेतलेला आहे. अजूनही काही जण आमेन म्हणत नाही, कोणाला काही वाटत नाही. याच्यावर आपल्याला समजतं की आपण किती कृतज्ञ आहोत, की कृतज्ञ आहोत, किती बेपरवाई आहोत, की आपण म्हटलं पाहिजे की प्रभू मी तुझे आभार मानतो की माझ्या सारख्याला तू विकत घेतलास. बघा तुम्ही कसं ऐकता वचन हे विषय जपा. आपण वचन जीवावर आल्यासारखं ऐकायचं नाही. ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐको. लीनतेने, नम्रतेने, जिथं आपण एक्सपोज होतो, जिथं आपले पाप उघड पडतात, तिथं आपण नम्रतेने म्हणायचे की प्रभू माझे क्षमा कर, तेव्हा त्याच्या पवित्र आत्म्याचं कार्य. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकणं ही भक्ती आहे. तर दुसरी गोष्ट, आपण देवाचे मंदिर आहोत म्हणजे काय? आपला मालकी हक्क आता त्याचा आहे. तो आपला मालक, तो आपला धनी आहे. ओनरशिप त्याची आहे. आपण त्याची परचेस केलेली प्रॉपर्टी आहोत. त्याने फक्त आत्माच विकत घेतलेला नाहीये तुमचा मालक, शरीर पण विकत घेतलेलं आहे. नाही पण मी माझ्या शरीराने काही पण करेल, तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण पण वैयक्तिक आहे. जर तुम्ही असं म्हणता की माझ्या शरीराने मी काही करील, माझ्या पैशाचा मी कसाही उपयोग करेल, याचा अर्थ समर्पणच नाही. कारण जेव्हा माणसाचं पूर्ण समर्पण होतं त्यावेळेस पूर्णपणे माणसाचं सर्वस्व येशू ख्रिस्ताचं होतं. त्याचं शरीर, त्याचा पैसा, त्याचा वेळ, त्याचं सगळं काही. पण जर तसं झालेलं नाही याचा अर्थ पूर्ण समर्पण नाही. आणि पाऊल या ठिकाणी सांगतो की आत्म्याचाच नाही तर शरीरही त्याने विकत घेतलेला आहे. म्हणून यशया 53 मध्ये सांगितले की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले, त्याने आपले व्याधी, आपले क्लेश वहिले. प्रभू येशू ख्रिस्त रोग बरे करत होता, आजही करतो का? शरीरच महत्वाचं नसतं तर त्याने बरं केलं असतं का? त्याने सांगितलं की ठीक आहे, मेल्यानंतर शेवटी माझ्याकडेच येणार आहे, पण त्याने रोग बरे केले, आजही करतो का? कारण बॉडी, शरीर त्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. सैतान माणसाला व्यसनाचा अधीन का करतो? शरीराने पाप का करायला लावतो? कारण सैतान त्याची दुरात्मी आत्मा आहे. शरीर असल्याशिवाय सैतान कार्य करू शकत. देव आत्मा आहे, त्याला पण आपलं शरीर मिळाल्याशिवाय देव कार्य करू शकत. म्हणून तुमचं शरीर तुम्ही कोणाच्या अधीन करता याच्यावर तुमचा वापर कोण करतो हे ठरतं. तुम्ही जर शरीराने पाप व्यभिचार करता म्हणजे सैतानाच्या अधीन आहे, म्हणून सैतान वापर करत आहे. पण देवाचं जर सेवा, देवाचं कार्य त्याच्या म्हणजे ते देवाला समर्पण केले. मग आता सांगा, शरीर महत्वाचं नाही? नाही पण आम्ही शरीराने काही करू, तसं नाहीये. करंतीकरांना तसंच वाटत होतं, आजही लोकांना तसंच वाटतं. पण त्याला पूर्ण समर्पण म्हणत नाही. तर दुसरा पॉइंट काय की आपला मालकी हक्क त्याचा आहे, म्हणून आपण देवाचे मंदिर आहोत. तिसरा आणि शेवटचा पॉइंट असा, इफिसकरास पत्र 1 आणि 13 मध्ये सांगितलेलं आहे की देवाने त्याच्या आत्म्याने आपल्याला शिक्कामोर्तब केलेला आहे, सील्ड केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बघा इफिसकरास पत्र 1 आणि वचन 13, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर, म्हणजे तारणाची सुवार्ता कुठे आहे? सत्याच्या वचनात. सुवार्ता गाजवणे म्हणजे काय? वचन गाजवणे. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि आता ऐका, आणि निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विसार किंवा ऍडव्हान्स पेमेंट असा जो देव केलेला पवित्र आत्मा, याचा शिक्का, शिक्का हा शब्द अंडरलाईन करा, सील, शिक्का देवाच्या महिन्याची स्तुती व्हावी म्हणून तुम्हाला मिळाला. 2 गोष्टी पाऊल सांगतो पवित्र आत्म्याची. पवित्र आत्मा एक ऍडव्हान्स पेमेंट आहे, बाकीचं नंतर मिळणार आहे. पण अगोदर ऍडव्हान्स पेमेंट म्हणून त्याने देवाचा अभिषेक, देवाच्या आत्म्याचं दान आपल्याला दिलेलं आहे. आणि नंतर तो म्हणतो की त्या देवाच्या आत्म्याने आपल्याला शिक्कामोर्तब केलेला आहे.
सील पॅक केलेलं आहे. ऐका, ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा प्रॉडक्ट तयार होतो, उत्पादन, इकडे बघा, त्यावेळेस ते खोक्यात बांधून सील पॅक करून त्याच्यावर कोणाला पाठवायचं त्याचं करून शिक्कामोर्तब केलं जातं. ज्यावेळेस सरकारी एखादा महत्वाचा लिफाफा, एखादा महत्वाचं पत्र है ना, ते रजिस्टर्ड पोस्ट पार्सल रजिस्टर्ड केल्यानंतर काय होतं की त्याच्यावर शिक्का असतो. शिक्का केल्यानंतर काय की ज्याच्या नावाने तोच तो फोडू शकतो, दुसऱ्याने फोडला तर तो गुन्हा आहे. तो शिक्का काय आहे? संरक्षण आहे. इकडे लक्ष द्या. पवित्र आत्म्याचा शिक्का आपल्यावर मारलेला म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये सुरक्षित आहोत. माझं काय होईल मग? ते तर देवापासून मागं फिरले, ते तर पापात पडले, तुमचं काही होणार नाही. देवाच्या पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावर मारलेला आहे. तुम्हाला मला त्याने सील पॅक केलेला आहे. ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते शेवटपर्यंत टिकवण्यास समर्थ आहे. तुम्ही आणि मी स्वतःला सांभाळणार नाही, तो आपल्याला सांभाळणार आहे. तो आपल्याला शेवटपर्यंत टिकवणार आहे. स्वतःवर अवलंबून राहणं सोडून द्या, त्याच्यावर अवलंबून राहणं. पवित्र आत्म्याचा शिक्का आपल्याला मिळालेला आहे. शिक्का काय दर्शवतो? कोणत्या कंपनीचा माल आहे. शिक्का काय दर्शवतो की हे ज्याच्या नावाने ते सील पॅक केलेलं आहे, आतमध्ये सुरक्षित आहे. पवित्र आत्मा काय दर्शवतो की आपण ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहोत. आपलं तारण नष्ट होणार नाही, आपल्या आत्म्याचा नाश होणार नाही. किती अडचणी, किती प्रॉब्लेम आला, काही जरी झालं तरी आपण देवापासून दूर जाणार नाही, कारण आपल्याला पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला आहे. मग तो म्हणतो की हे सर्व केलेलं आहे आणि तुम्ही देवाच्या मंदिरात, तुम्ही शिक्कामोर्तब केलेल्या. मग देवाचा आत्मा जर आपल्याला मिळालेला आहे, ज्यावेळेस आपण खोटं बोलतो, लबाड्या करतो, चुकीच्या गोष्टी करतो, त्यावेळेस आपण काय करतो माहिती काय? ऍक्च्युली पवित्र आत्म्याला खिन्न करतो. देव जो पिता आणि पुत्र याला नाराज करतो, खिन्न करतो, त्यांना दुखवतो आणि तो हे सहन करतो. त्याने किती तुमचा माझा आजपर्यंत सहन केला विचार करा. किती आजपर्यंत सहन करीत आले की नाही मी माझ्या इच्छेप्रमाणेच करणार, मी असंच करणार, मी तिला क्षमा करणारच नाही, मी असं करणारच नाही. पवित्र आत्मा सहन करतो, पण तुम्ही आणि मी त्या देवाच्या आत्म्याला दुःख देत असतो. शास्त्र सांगतं ग्रीव नॉट द स्पिरिट ऑफ, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, दुखवू नका. ज्या ज्या वेळेस आपण हे करतो त्या त्यावेळेस आपण आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याला दुखावतो, देवाच्या मनाला दुखावतो. आणि तरी आपल्याला वाटतं की देव प्रार्थनेचे का उत्तर देत नाही, देव माझ्या मनासारखा का करत. आपण कुठं कसं दुखावलेलं आहे जरा विचार करा, त्याची क्षमा मागा. त्याला न आवडणाऱ्या गोष्टी जर आपण केला तर प्रार्थनेचे उत्तर कसे मिळते जरा विचार करा. सैतानावर विजय कसा मिळेल? आता तो जो देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे, देवाने दिलेला, त्याला सर्व काही माहित आहे. तो आपले विचार ओळखतो. मनात विचार येण्यापूर्वी त्याला माहित आहे की आता ह्या मिनिटाला जरी कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे, झूम मिटिंगला बसलेले, पण डोक्यात तिसरंच काहीतरी चाललेलं आहे, पण देवाच्या आत्म्याला माहित की नुसते बसायचं म्हणून बसलेलं आहे, पूर्ण समर्पण नाहीये, पण लोकांना दाखवतात आहे की आम्ही पण देवाच्या, हे पण देवाच्या आत्म्याला माहित आहे. कारण तो आपल्यामध्ये राहतो, त्याला आपल्याबद्दल सर्व माहिती आहे, आपला स्वभाव माहिती आहे, आपले विचार ओळखतो, आपल्याबद्दल सर्व काही माहिती आहे. आणि ज्या ज्या वेळेस आपण चुकीचं करतो त्या त्यावेळेस आपण त्याला दोष. आता एक घटना आहे जुन्या काळाचा, आता याच्यावर उपाय काय? दुसरा इतिहास याच्या 34व्या अध्यायामध्ये एक स्टोरी आहे जुन्या काळातली. आणि त्यावेळेस काय झालेलं होतं बघा, आपण ते वाचू आणि त्याच्यावर आज कसं लागू आहे हे पाहू आणि मग संपू. दुसरा इतिहास 34 आणि वचन 8 आपण अगोदर वाचू की आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशिया राजाने देशाची व मंदिराची शुद्धी केल्यावर आपला देव परमेश्वर याच्या मंदिराची दुरुस्ती करण्यास, आणि मग कोणाकोणाला सांगितलं त्यांचे नाव, म्हणजे देवाचं मंदिर जे ओसाड पडलेलं होतं त्याची रिपेअरिंग करायला राजाने सांगितलं. आणि काय झालं माहितीये का,
वचन 13. दुसरा इतिहास 34 आणि वचन 13. आणि लोक कामाला लागले, वेगवेगळे प्रकारचे लोक, गवंडी आणि सुतार, काम करणारे वगैरे वगैरे. वचन 13. बोजे वाहणाऱ्यावरही तो देखरेख करीत असे आणि हर प्रकारचे काम करणाऱ्याकडून ते काम करून घेत. लेव्यांपैकी काही लेखक कारभारी हे द्वारपाळ होते. परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणत असता, इकडे ऐका, मोशाच्या द्वारे दिलेल्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्किया याजकास सापडला. काय झालं इकडे बघा. मंदिराची साफसफाई करताना, दुरुस्ती करताना अचानक त्यांना मोशेने लिहिलेला ग्रंथ सापडला. मोशेने लिहिलेले 5 पुस्तकं, पहिले 5 पुस्तकं हे मोशेने लिहिलेले. म्हणजे त्या काळात आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना बायबलचा एक पार्ट सापडला. कुठं? त्या पडझड झालेल्या मंदिरात, ओसाड पडलेल्या मंदिरात. तिथं देवाचं वचन पडलेलं होतं, कोणाला माहित नव्हतं आणि कोणी शोधलं नव्हतं. पण साफसूफ रिपेअरिंग सुरू झाली, दुरुस्तीचं काम सुरू झालं, तेव्हा ते सापडले. हिल्कियाने शाफान चिटणीस याला सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे. मग हिल्कियाने तो ग्रंथ शाफानास दिला. शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्याने त्याला अशी खबर दिली की तुझ्या दासांना जे काही काम सोपवले ते करीत आहे. आणि मग काय झालं माहिती का? वचन 19 बघा. राजापर्यंत तो ग्रंथ गेला, राजाने वाचायला लावला आणि जेव्हा राजाने दरबारातल्या लोकांनी ऐकलं तेव्हा काय झालं? वचन 19. त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. वस्त्र फाडणं हे पश्चाताप करण्याचं प्रतीक होतं. जेव्हा ग्रंथ, जेव्हा बायबल, देवाचं वचन वाचलं, ऐकलं, तेव्हा त्याने पश्चाताप केला. पण ते वचन कुठं होतं? मंदिरात. ते वचन तुमच्या शरीररूपी मंदिरात, माझ्यामध्ये जर हे वचन राहील तर काय होईल? ज्या वेळेस आपण पाप करू, चुका करू, ते वचन आपल्याशी बोलेल आणि आपण जसं काही पश्चाताप करू. त्याने आपले वस्त्र फाडले. देवाचं वचन, देवाचा पवित्र आत्मा कार्य करतो. आपण काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे वचन आपल्याला शिकवतं. प्रश्न असा आहे की तुमच्या मंदिरात देवाचं वचन तुम्हाला सापडलेलं आहे का? आता शेवटी 3 महत्वाचे धडे. पहिला धडा हा की देवाने आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याने भरावं म्हणून आपण भीक नाही मागितली पाहिजे. We don't have to beg for God to fill us with His Holy Spirit. देवाने आपल्याला त्याच्या आत्म्याने भरावं म्हणून आपण भीक मागितली नाही पाहिजे. पहिला धडा. का? कारण ज्यावेळेस आपण प्रभूवर विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडे वळतो त्यावेळेस पवित्र आत्मा हे दान देव आपल्याला देतो. देवाचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करून राहायला लागतो. आपल्याला शास्त्राची गोडी लागायला लागते, चर्चला जावंसं वाटायला लागतं, प्रार्थना करावंसं वाटायला लागतं. त्याच्या अगोदर काहीच वाटत नसतं. हा चेंज, हा फरक होतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्याला मागितलं पाहिजे, त्या पवित्र आत्म्याच्या अधीन झाला पाहिजे. आपलं समर्पण आपल्या मनाचा, विचारांचा, शरीराचा त्याला केलं पाहिजे. मग जसं जसं तो आपल्या मनाचा, विचाराचा, शरीराचा ताबा घेतो, देवाचा अभिषेक, देवाचा पवित्र आत्मा आपल्याला करतो. पवित्र आत्म्याचं दान एकदाच मिळतं, पण भरणं, आत्म्याने भरून चालणं हे रोजचं काम आहे. आत्म्याने परिपूर्ण व्हा, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर आत्म्याने भरलेले असा. परिपूर्ण व्हा म्हणजे ऍक्च्युली शब्द असे आहे की भरलेले राहा, रिकामे राहू नका. रिकामे राहिले तर दुसऱ्या गोष्टी तुम्हाला भरतील. आत्म्याने भरो. आणि आत्म्याने कधी भरला? जेव्हा आपण वचनात राहतो, वचन वाचतो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा देवाच्या आत्म्याने आपण भरलेले राहतो. म्हणून रोज वचन का वाचायचं, रोज प्रार्थना का करायची? आत्म्याने भरून राहण्यासाठी. दुसरा धडा हा की आत्म्याच्या प्रेरणेने चालणे हे विश्वासाने होत असतं, भावनेने नाही. म्हणजे काय?
म्हणजे हे की कधी कधी आपल्याला वाटत नाही की खरंच आपण देवाच्या आहोत, खरंच आपलं तारण झालेलं आहे. वाटतं ना असं? किती ना समजतं मी काय बोलतो. कधी कधी वाटतं देवाने मला सोडलेलं आहे, काय माहित आता माझ्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात आहे का नाही, काय माहित. देवाचं वचन सांगतं मला पवित्र आत्मा दिलेला आहे. आता मला तर वाटतच नाही. तू वाटण्यावर नाही जायचं. आत्म्याने चालणं म्हणजे विश्वासाने आहे, वाटण्याने नाही. हा दुसरा धडा. तुम्हाला वाटो अगर न वाटो, देवाचं वचन जे सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे चालायचं. की देवाचं वचन सांगताना हे असं आहे म्हणजे आहे, देवाने त्याचा आत्मा मला दिलेला आहे म्हणजे दिलेला आहे. Praise the Lord. माझ्या पापांची क्षमा केलेली आहे म्हणजे केलेली आहे. भावने पण मला वाटत नाही. कधी कधी वाटतं आपण देव आपल्या जवळ आहे, कधी कधी वाटतं देव खूप लांब आहे. वाक्याने भावनांनी चालायचं नसतं, विश्वासाने चालायचं असतं. आणि विश्वासाने चालणं म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने चालणे, दुसरा धडा. आणि तिसरा आणि शेवटचा धडा हा की जो देवाचा सर्व देवाच्या लोकांना पवित्र आत्मा दिलेला आहे, पवित्र आत्म्याची देणगी ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवला मिळालेली आहे. ज्यावेळेस हे आयुष्य संपेल, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, तो देवाचा पवित्र आत्मा जरी आपलं शरीर मरून गेलेलं असेल तरी तो हे मर्त्य शरीर जिवंत करेल, या शरीराचं पुनरुत्थान करेल आणि एक नवीन गौरवी शरीर आपल्याला मिळेल. आत्म्याचं तारण आत्ता झालेलं आहे. मनाचं नवीकरण किंवा जीवाचं रोज होत आहे, करायचं असतं. पण शरीराचं तारण एक दिवशी होणार आहे, ज्यावेळेस गौरवी शरीर आपल्याला मिळणार आहे. त्यावेळेस आपलं तारण पूर्ण होणार आहे. म्हणजे तारणाचे 3 स्टेजेस आहेत. ऐका, शेवटचं तारण झालेलं पण आहे, सध्या पण होत आहे, देव आपल्याला राखत आहे, आणि एक दिवशी ते पूर्ण होणार आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.